तद्विधि प्रणिपातेन परिप्रश्नेन शिवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्वदर्शनः ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति आणावे तरी संताया बजावे सर्वशेषी तनु मनुजीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपले उशिते ते सांगितले जेणे अंतःकरण बोधले संकल्प नाही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेला हा श्लोक ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 4थ्या अध्यायातील आणि 34व्या क्रमांकाचा असा श्लोक आहे। या श्लोकावर भगवान परमात्मा असं सांगतात, अर्जुना मी तुला जर संसार सागरातून भवसागरातून तरुण जायचं असेल तर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू अशा सद्गुरूंना शरण जा, त्यांची निष्काम सेवा कर, मग ते तुझ्यावर कृपादृष्टी करतील आणि ते तुझा उद्धार करतील, असा सरळ सरळ अर्थ आहे। तर आज गुरुपौर्णिमा विशेष हे प्रवचन आहे आणि आमचे गुरुवर्य नरसिंह बाबा राजपूत सांगायचे की एखादं टिपण पाठ करून एखादी कॅसेट ऐकून एखादा पोपटासारखा बोलू शकतो, तेवढ्याने त्याला विद्वान कीर्तनकार समजवू नका। तर जो समयाला धरून भंग घेतो किंवा विषयाला धरून प्रवचन करतो, आज रामनवमी एका हनुमान जयंती एका गोकुळाष्टमी एका तुकाराम जयंती गुरुपौर्णिमा आहे, तर आजचे जे कीर्तन हे गुरुपौर्णिमा विशेष कीर्तन आहे। तर सद्गुरूंचं महत्त्व काय, सद्गुरूंचं महात्म्य काय याविषयी या श्लोकामध्ये भगवान परमात्मा सांगतायत। कारण की गुरु हा जो अभंग आहे 34व्या श्लोकावरचा हा श्लोक आहे 4थ्या अध्यायातील। पहिल्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं, अर्जुना हे ज्ञान मी तुला आता पहिल्यांदा सांगतो, अशातला काही भाग नाही। हे मी पहिले मनूला सांगितलं, विवेशवाला सांगितलं, सूर्यदेवाला सांगितलं, चंद्रदेवाला सांगितलं, सर्व देवतांना सांगितलं। कारण का 4थ्या अध्यायातील पहिला श्लोक आहे, यमम व्यवस्वते योगम प्रोक्तवान अनुयम कथमे द्विजानिया तमतो प्रोक्तवान। भगवान परमात्मा ज्या वेळेला सांगताय त्यावेळेला अर्जुन म्हणतो की देवा अरे रिकाम चाटा मारायचं काय काम काय करू, अरे तुझा माझा जन्म आताच आहे, तू काय सांगतो विवस्व मनु सूर्यदेव। पण भगवान परमात्मा अर्जुनाला सांगताय, अरे अर्जुना माणसाला मागचं स्मरण राहत नाही, पुढचं कळत नाही, म्हणून माणसाला असं वाटतं की मी आता पहिल्यांदा जन्माला आलोय। माझ्या असे अनंत अवतार झाले, बहुले विवेकदानी जन्माने तवच अर्जुन अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कणवाळू कृपाळू दिनाला घेऊ धरणे अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी। तर या गुरुपौर्णिमा विशेष महत्व काय, तर ते वर्णन भागवतामध्ये 2 ठिकाणी आलेले आहे। ज्या वेळेला बलीचं साम्राज्य वाढलं, बली आक्रमण करणार होतं इंद्रावर, मग आदित्यने सांगितलं की देवा तुम्ही आता अवतार घ्या। त्यावेळेला वामनाने बटू अवतार धारण केला आणि मागून घेतलं। त्यावेळेला शुक्राचार्य आळवे झाले, अरे म्हणे बली याला सामान्य समजू नको बरं, हा जरी बटू दिसतोय तुला पण हा फार महान आहे म्हणे, याच्या नाते तू लागू नको, संकल्प भावनेच्या भरामध्ये सोडू नको। तरी बलीने ऐकलं नाही, कारण की तो निशस्त्र आलेला आहे, हत्यार न घेता आलेला आहे, शत्रूजवळ हलकेपणा करण्याचं काही कारण नाही। तर ज्या वेळेला संकल्प सोडण्यासाठी पाणी सोडतोय त्यावेळेला हा शुक्र तिथे छिद्रामध्ये घुसून बसला। बलीला वाटतं पाणी काबरं पडत नाही, जसं वर्णीमध्ये काहीतरी ते कडी पत्ता वगैरे आटकतो, मिरची आटकतो, मग आपण काळी घालतो, तर त्यावेळेला बळीने ती काळी घातली, त्यावेळेला बळीने आंधळा शुक्र केला, अशी कथा आलेली आहे। तर त्या दिवशी तो जो दिवस होता त्या दिवशी गुरुपौर्णिमा। आणि दुसरा एक विषय भागवतामध्ये असं आलेलं आहे की जनक राजाने अष्टावक्राला प्रश्न विचारलेला आहे की सद्गुरू मला गुरुपौर्णिमेशिवाय तुम्हाला काहीतरी माहिती तुमच्याकडून काढून घ्यायची। मग त्यावेळेला अष्टावक्राने सांगितलं, अरे म्हणे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची भक्ती करायला पाहिजे, असं काही कुठे लिहिलेलं नाही। तर सद्गुरू जे आपल्याला ज्ञान प्राप्त करतात तो कुठला का दिवस असा नाही। आता ज्ञानार्जनाचं 2 साधन आहे, एक ज्ञान अभ्यास करून होतं ज्ञानार्जन, आणि दुसरं ज्ञान हे कृपादृष्टीने होतं। त्यावेळेला ज्ञानोबरायांनी 16व्या अध्यायात आचार्योपासून या पदावर 70व्या खर्च केला, म्हणजे दृष्टांत कासवाचा दिलेला आहे। एकच प्राणी असा आहे की तो पिलांना दूध न पाजता कृपादृष्टीने वाढत असतो। ज्ञानोबा अरे काय म्हणतात, कुर्मीची या पिलिया दिठी पाना हे धनंजया,
त्याप्रमाणे आता ज्ञानोबा कोणत्या शाळेमध्ये गेले? चारी भावंड. तुकोबा कोणत्या शाळेमध्ये गेले? आता व्यासांनी वेदाचे 4 भाग केले. पहिले वेद हा एकच होता. वेद हा अपौरुष आहे. अपौरुष म्हणजे कुठल्याही पुरुषाने लिहिलेला नाही. जसं अयोनी संभव, भगवान परमात्मा डायरेक्ट 8 वर्षाची मूर्ती. भगवान दत्तात्रय अयोनी संभव नव्हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. तुम्ही आपण योनीतून जन्म आलो, आपली योनी संभव. तर तसं अपौरुष हे वेद आहे. वेद तुम्ही लिहिलेला नाही. तर ज्या वेळेला भगवान विष्णू शयन कक्षामध्ये झोपलेले होते तेव्हा त्यांच्या नाकातून डाव्या नाकपुडातून वेद बाहेर पडलेला आहे. ज्ञानोबरांनी त्याचं वर्णन 8व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. जया निद्रिताचा गुरु तो हा गीतार्थ सागुरु, तो सर्वेश्वर ईश्वरू अर्जुना लागे प्रकट आला. हे 8व्या अध्यायातले ओळ. तर गुरु पौर्णिमा विषय ज्या वेळेला जनक राजाने प्रश्न केले, बरेच प्रश्न केले अष्टावक्राला गुरु मानून. म्हणे मग गुरु कसा पाहिजे? श्रोत्रिय पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे, कृपाळू पाहिजे. श्रोत्रिय म्हणजे शास्त्राध्ययन करणारा, ब्रह्मनिष्ठ म्हणजे सदैव ब्रह्मामध्ये निमग्न राहणारा, आणि कृपाळू म्हणजे शिष्यावर कृपा करणारा. जसं ज्ञानोबरांनी आपल्या गुरूंची सेवा केली निवृत्तीनाथांनी. निवृत्तीनाथांनी काही नाथांची सेवा केली, त्यांनी सुद्धा त्यांच्या गुरूंची सेवा केली. आता ही गुरु शिष्य परंपरा आपल्या संप्रदायामध्येच टिकून आहे. आता शास्त्रीय संगीतामध्ये तबला वादन असो, मृदंग ज्ञान असो. आता गुरु म्हणजे काय? नुसतं पोथी सांगणारा गुरु नाही, शेती कशी करावी हे सुद्धा सांगणारा गुरु आहे. आता पखवास कसा वाजवा, कसा लावावा, स्वरज्ञान आहे हार्मोनियम. आता मी शरद झालो, आम्हाला महाराजांना माहिती आहे. तर मी सुद्धा सकाळी आम्ही 3 वाजता उठून घाटावर जायचे पोरपापाच्या पक्षीला इंद्रायचा घाट आहे. कारण की आळंदी हे पर्यटन क्षेत्र असल्यामुळे कायम लग्न, वराती, सप्ते कायम कला चालू राहतो. म्हणून आम्ही गळ्यात शब्दन घेतली, पोती घेतली, चाललो जंगलामध्ये अभ्यास करायला. सकाळी 3 वाजता उठून कोणी भिंडकी चालले घाटावर, पोतं घेतलं, पकास घेतलं की 2-2 तास रियाज करतात. आता आम्हाला म्हणतात लोक, महाराज काय तुमच्या आवाजावर गळवा, काय तुमचा ताल स्वर, काय तुमची विद्वत्ता, हे आमचं नाही. आम्ही जे 5 वर्ष आळंदीला तपश्चर्या केली, 4-4 दिवसाच्या पाशी भाकरी घालली. कुठून घालले आम्ही तुकडे? रोज पवित्र इंद्रायचं स्नान. ती इंद्रायणी देव आळंदीची साक्षात इंद्रदेवाने तपश्चर्या करून स्वर्गातून खाली आणली, म्हणून तिचं नाव इंद्रायणी. रोज पवित्र इंद्रायचं स्नान, 2 टाइम समाधीचं दर्शन, 2 टाइम नगर परिक्रमा, आणि 10-20 किलोमीटर महाधोकरी मागून. कारण की आळंदीमध्ये महाकुत्री मागत नाही आणि देतही नाही लोक. जसं पंढरपूर म्हणजे एक यात्रा आहे, बाजार आहे त्यांचा, सुगे त्यांची शेती, तसं आळंदी सुद्धा आहे. आळंदीमध्ये फक्त माऊली, तिथले मठ मंदिरं, आपल्यासारखे साधक, बाकीचे सर्व व्यवसाय आहेत. मला सांगायचा मुद्दा तर आम्हाला जे म्हणतात, कारण की सद्गुरूंची आपण जर निष्काम सेवा केली ते आपल्याला कृपा आशीर्वाद करतात. कृपा आशीर्वाद केल्यानंतर आपल्या वाणीला तप येतं, हो, आपलं अंतकरण शुद्ध होतं. म्हणून एके ठिकाणी असं म्हटलं ज्ञानोबरांनी, एक वेळेस ज्ञान नसलं तरी चालेल पण अंतकरण शुद्ध पाहिजे. हो, कारण का अंतकरण शुद्ध राहिलं म्हणजे ज्ञान आलंच. आता मी जसं ज्ञानोबरांचा दृष्टांत दिला, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, मग त्यांनी तेच साधन का निवडलं बरं, आळंदीच का निवडलं? तर सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी, शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानाबाईच्या चरणी शरण एका जनार्दनी. आता सर्वात जास्ती मोठं वाङ्मय एकनाथ महाराजांचं आहे, सर्वात जास्ती लिखाण एकनाथ महाराजांचं आहे. एकनाथी भागवत, एकनाथी रामायण, एकनाथी हरिपाठ, एकनाथी हरिपाठ विवरण, एकनाथी अभंग गाथा. सर्वात नुसत्या रामायणामध्ये 18,000 ओव्या आहे, भागवतामध्ये 18,000 ओव्या श्लोक आहेत. इतकं लेखन कोणाचंच नाही, तरी बी एकनाथ बाबा ओव्यावृद्ध ज्ञानोबरांपेक्षा लिहिता पा. ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन आयुष्य असता भयकोन. कारण की मोठी जे माणसं राहताना नम्र राहतात. कारण का लहानपणे देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावचा रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार, महापर्य झाले जाती तेथे लवाळे वाचे. हो, त्या म्हणे तुका म्हणे जाण वावे लहाना होणे लहान. म्हणून तुम्ही किती पोते ऐकल्या, किती भजनं ऐकले, किती वाऱ्या केल्या, त्याच्यातून तुम्ही काय घेतलं याला फार महत्व आहे. कारण का आता मी थोडंसं श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपड याच्यात 5 मिनिटं बोलणार आहे.
तर वेद, शास्त्र, पुराण आणि सत्यवाङ्मय काय सांगताय का? वेदातील ज्ञानपर भाग म्हणजे उपनिषद. उपनिषदातील कठोपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे, जो श्रोत्रिय ब्रह्म शब्द निष्णात आहे, जो परनिष्णात आहे, अशा सद्गुरूने सर्वांना तुझा उद्धार करून घे. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयम् उत्तमम् शाब्दे परेच निष्णातं ब्रह्मन् श्रमाश्रयं तद्विज्ञानार्थं स्वगुरुमेवापि गच्छेत् समेत पाणी श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठ. नंबर 3 शास्त्र. श्रीमद भगवद्गीता हे महान शास्त्र आहे. गीता शास्त्रम मिदम पुण्यम असं विष्णू सहस्रनामावलीमध्ये म्हटले आहे. तर हा जो श्लोक आहे, भगवान सांगता अर्जुना, जे सद्गुरु ज्ञानी आहेत पहिले ज्ञानी पहा, कारण की पाणी पिना छान के गुरु करना पहिचान के. दिलीप महाराजांना जेव्हा सांगायचं जयराम साहेब सोडून द्यायचा, तुमच्या लायकी नाही बरं का. म्हणून सद्गुरू सुद्धा अधिकारी पाहिजे. भलत्याच्या हातून माळा घाल नका बरं, कारण का भलत्याच्या हातून माळा घातली तुम्ही नरकात जाल. तुकोबरायांचा अभंग आहे, मे गोष्टीने करावा उपदेश बरी गुरुने करावा शिष्य. वाटा लाभे त्यास अर्ध कर्म केल्याचा. एखादा संस्थानिक असेल, तो जर मंदिरचं खात असेल किंवा त्याच्या सहवासात जो राहत असेल, त्याला जो सहकार्य करत असेल, त्यांचं सुद्धा सुपडं सापवते बरं. म्हणून गुरु करताना सुद्धा अधिकारी पहा, तो लायक आहे का, त्याचं आचरण सुद्धा आहे का. भगवान म्हणतात तद्विधी प्रणिपाते ना, त्यांना पहिले प्रणिपात कर. परिप्रश्न ना, प्रश्न विचार. तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्न सेवया, सेवा कर. उपदेश ज्ञान, तेव्हा ते तुला उपदेश करतील. तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्न सेवया उपदेश ते ज्ञानम ज्ञानेनच तत्वदर्शन. हा ते ज्ञान पैगावरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया बजावे सर्वशेष. तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावी दास्य सकळ. सेवा करावी पण अहंकार नसावा, गर्व नसावा, द्वेष नसावा, ईर्ष्या नसावी, मत्सर नसावा. नाही तर म्हणा 10 वाऱ्या होई घ्या, म्हणा 5 वाऱ्या होई घ्या, म्हणा 10 काशी जावाय गे. एक जण दिवाळीनं 2 दिन पहिले काशी करी म्हणा, आणि दिवाळीनं दुसरं दिन काय राहत बाशी दिवाळी. दुसऱ्या दिन पवार आपण दुकान समोर इथलं मोजं दिन काही पिशू म्हणतं का रे 10 काशा घेतल्या तुम्ही. मला एक म्हणायचंय, तर अहंकार नसावा, ईर्ष्या नसावी. तर या ठिकाणी हे मी वेदशास्त्र पुराण सांगितलं. आता संत वाङ्मय पहा. पहिले ज्ञानोबा काय म्हणतात, मज हृदय सद्गुरू जेने तारेला संसार पूर्व म्हणून विशेषात्या दुर्योगारी. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 21व्या क्रमांकाची होय. त्यानंतर ज्ञानदेवराय काय म्हणतात, सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. ज्ञानदेव म्हणे तरलो आता दुर्ल गुरुकृपे. नंबर 3 संत एकनाथ महाराज, संता विना प्राप्ती नाही ऐशी वेद देते. नंबर 4 संत, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. त्यांचे उत्तराधिकारी नंबर 5 संत निळोबाराय. जसे तुकोबराय 13 दिवस उपोषणाला बसले. किती दिवस? निळोबाराय 42 दिवस उपोषणाला बसले. किती दिवस? आपले गुरु भेटावे म्हणून साक्षात भगवंताला द्यायली. अरे तो उपाशी मरतोय म्हणे, उपोषणाला बसलाय तो, मरीन तो आता 1-2 दिवसात. स्वतः भगवान परमात्मा आले. निळोबराय ध्यानस्थ होते, समाधिस्थ होते. देवाने आडवले मारले, ए निळोबराय, अरे मी देव आहे ना, देव. आता रमेश देव होता का, कपिल देव होता का, अजिंक्य देव होता. 13व्या अध्यायामध्ये वर्णन आहे भगवंताचं. काही साधू हिमालयाच्या गोईमध्ये स्वतःला उलटे टांगून घेतात देव भेटा. केसांच्या आंबड्या झाल्यात, नकाच्या चोंबड्या झाल्यात, त्यांच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. कावडे गिधाडे त्यांना असे लसके तोडून खातात, पण त्यांना ते शाप देत नाही. का बरं? शाप दिला म्हणजे पाप वाढेल, देव भेट देणार नाही. उलट ते त्याला आशीर्वाद देतात. कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मांस, 2 नयना छाया पिढी पिया मिलन के आस. बाबा सर्व शरीर खाऊन टाक, फक्त 2 डोळे राहू दे. तो देव जवळपर्यंत दर्शन देत नाही.
जया ज्ञाना लागी गगन गिळता ती योगी स्वर्गाची आडवंगी उमरडून या न दरीचे रिद्धीचे भेळ न साधिती सिद्धीची चाड योगायश दुवाड हेलांडेती वैभव स्वर्गा उमगले मुमुक्ष योग ज्ञानावर गले स्वर्गाचा त्याग केला वैकुंठाचा त्याग केला घरादाराचा त्याग केला मृत्यूलोकाचा त्याग केला घाबरत तो भगवान परमात्मा भेटावा असा भगवान परमात्मा निडोबांच्या समोर उभा आहे डोक्यावर हात ठेवतोय त्यावेळेला निडोबा म्हणतात अरे देवा तुला काय मी आमंत्रण दिलं होतं का काय पत्र 2 बट्टी चिठ्ठी एखादी मेसेज नव्हता तेव्हा येथे तुझं लागी बोलाविले कोणी रडतेले वाक्षुने आला शिका प्रल्हादा कैवारी दैत्याशी दंडाया स्तंभी देवराया प्रगटोनी तैशापरी मजला नाही बा संकट तरी का फुकट श्रवण केला अरे ओ अरे देव आहे ना मेरे तू तुला घरनं देव तू का म्हणे आम्ही निळा म्हणे आम्ही नवड को देवा तू काय याचा दावा करीत अशी भगवान वापस गेले आणि कानकडे लावून घेतले त्या दिवसापासून बिगर आमंत्रणाचं कुठे जायचं सत्यावी जायचं बरं रामन मारला लोक उपेक्षेला पाहतात कथा सुखायला झाला बरे जेवायला घ्यायचं चाली आणि तर आमचे काही काही प्रश्न का म्हणतात आता कटरकडचे आज निदान हाजरीला काही लावू नका हो मग ज्या वेळेला स्वतः भगवान गेले तुकोबारांना सांगितलं अरे म्हणे ओ भाऊ काका तो कोणी तुझा कट्टर शिष्य आहे म्हणे देवाला वापस करून दिलं त्याने अशी काही निष्ठा आहे तुझ्या काय बघते काय प्रेम आहे जा म्हणे बाबा त्याला उठवतो मरेल रे म्हणे 2 दिवसांनी तुकोबार आले निळोबरांच्या हातावर डोक्यावर हात ठेवला हात ठेवला हे थापटेला जैसा सटव्या द्या धुवे हो मग येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुणाते हात ठेवला मस्तकी प्रसाद तेवनी केले सुखी पूर्ण केला मनोरथ घरा आले दयाळ केला निळा पावन सांभाळले अनाथा मदाला समारणे सुद्धा काय म्हणते अरे बाळा पाळण्यामध्ये उपदेश करते तू कुठे बाळा झोपू नका रे कुठेतरी तीर्थयात्रेत जाय चांगला गुरुपान तुझा उपदेश करून दे संसार मायामोमध्ये अटकू उठी पुत्रा जाई बाळा तीर्थारे हिंड साधू आणि संत येथे असती उदंड तया माझे आत्मज्ञानी जो का न बोले वितंड तो तू श्री गुरु करी जो तुझं बुजविल प्रचंड चैर्य तू तानुले जय श्री गुरु शरण ओ आपले सावता बाबा काय म्हणताय कोणी दिवशी होईल सद्गुरूची कृपा कोणी दिवशी चुकती जन्म मरणाच्या खेपा कोणी दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे समयासी सादर व्हावे हो तर त्याच्या अगोदर नंतरचे संत कबीर महाराज काय म्हणतात हो संगत संतन की करले जन्म का सार्थक कचू करले उत्तम नरदेह पाया प्राणी इसका हित कचू करले सद्गुरु शरण जाके बाबा जन्म मरण दूर करले संगत संतन की करले जन्म का सार्थक कचू करले म्हणून वेद शास्त्र पुराण संत वाङ्मय सर्व काय म्हणताय सद्गुरूंना शरण जा मग आता देव श्रेष्ठ का गुरु श्रेष्ठ ही सुद्धा एक मोठी शंका आहे ते जागतिक सत्य सार्वत्रिक सत्य तर याच्यासाठी मी एकच गोष्ट सांगतो भागवतातली ज्या वेळेला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये मोठं संत संमेलन भरलं सर्वांना थापडण्यात आलं मुक्ताबाईने नामदेव महाराजांना मुद्दाम थापडलं जोरात गोरोबा काका त्या समकालीन संत मग मुक्ताबाईने थापडले नामदेवरायचे पळाले महाद्वारामध्ये देवाद्वारे म्हणे वाचव रे बाबा हे मला मारून टाकतील रे मग त्यावेळेला भगवान म्हणता अरे नामदेवा ज्या अर्थी अजून तू कच्चा आहे ना तू आवंड्या नाटनातला जा कोणाकडे विशोबा हो पहिले विशोबा होते नामदेवरायांना शिष्य केल्यानंतर केचल आहे हो मग नामया शरण भगवंताशी भगवंत तरी प्रत्यक्ष त्याशी हरी शिकवी नामयाशी सद्गुरु विन सुखाशी न पविजे म्हणून तुम्ही कुठे जाऊ नका चारिधाम सप्तपुर्या 12 ज्योतिर्लिंग अष्टविनायक फक्त सद्गुरूंची मौजवांची सेवा करा भजनाला प्रवचनाला कीर्तनाला हजर राहा अंचकरण शुद्ध ठेवा कोणाचा रागद्वेष करू नका भेदभाव करू नका हो हेच या गुरु पौर्णिमेचं महत्व आहे तुम्ही चारिधाम सप्तपुर्या 12 ज्योतिर्लिंग सर्व फिरून आले पण चित्त नाही नामी त्रिवेणी संगमी
नाना तीर्थभ्रमी चित्त नाही नामित. आमचे महाराज सांगतात चला आमच्या बरोबर काशी, वृंदावन, मथुरा. कधी मंदिरात भजनाला नाही, पोथीला नाही, आरतीला नाही, पाय पडत सुद्धा नाही. काय जातं नुसतं कांडव काय करायला पुंडलिका वरदे ज्ञानदेव